नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात रेडिओ शोच्या 116व्या भागामध्ये स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती, एनसीसी डे, गयाना यात्रा, लायब्ररी यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. 2025 हा स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती म्हणून साजरी केली जाईल आणि ती विशेष पद्धतीने साजरी करण्याची तयारी सुरू आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त 11-12 जानेवारी रोजी भारत मंडपम, दिल्ली येथे तरुण विचारांचा महाकुंभ आयोजित केला जाईल. त्याला डेव्हलप्ड इंडिया यंग लीडर्स डायलॉग असं नाव देण्यात आलं आहे. अशा 1 लाख नवीन तरुणांना देशातील राजकारणाशी जोडण्यासाठी विशेष मोहीम ही राबवण्यात येणार आहे. बेळगावसह कर्नाटकातील विविध कारागृहांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या एकूण 55 कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बेळगावातील हिंडलगा कारागृहातील 9 कैद्यांचा त्यामध्ये समावेश आहे. याविषयी केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून मंजुरीनंतर कैद्यांना सोडण्यात येणार आहे. विविध आरोपांमुळे शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांची चांगली वर्तणूक विचारात घेऊन त्यांना शिक्षेतून मुक्त करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. त्या आधारे कैद्यांना सोडले जाते. याआधी 10 जुलै रोजी 77 कैद्यांना सोडण्यात आलं होतं. आतापर्यंत वर्षातून 2 वेळा कैद्यांना सोडण्यात येत होते, पण काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार वर्षातून 3 वेळा कैद्यांना सोडलं जातं. गेल्या 2015 पासून आतापर्यंत 2221 कैद्यांना सोडण्यात आलं आहे. आता 55 कैद्यांना शिक्षेतून मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेखाली सापडून अनोळखी युवकाचा मृत्यू झालाय. शनिवारी कनबर्गीजवळ ही घटना घडली असून बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रेल्वे पोलिसांनी सुमारे 35 ते 40 वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतलाय. त्याच्या चेहऱ्याचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. त्याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 5 फूट 8 इंच उंची, अंगाने सुदृढ, गोल चेहरा, काळसर वर्ण असं त्याचं वर्णन असून त्याने आपल्या डाव्या पायामध्ये काळा दोरा बांधला आहे. या अनोळखी युवकाने आपल्या अंगावर गुलाबी हाफ टी शर्ट, हिरवी नाईट पॅन्ट परिधान केली होती. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या चोरी प्रकरणी दादबानहट्टी येथील त्रिकुटाला अटक करण्यात आला आहे. यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 55 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत. बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगमधील दागिने पळवल्या प्रकरणाचाही छडा लावण्यात आला आहे. तर इस्लामपूर येथील एका चोरी प्रकरणाचा तपास लावण्यात आलाय. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 3 जणांच्या मुसक्यावरून चोरी प्रकरणातील दागिने जप्त केलेत. लक्ष्मीकांत कृष्णप्पा बेडरहट्टी, वय 19, मूळचा राहणार बेडरहट्टी, सध्या राहणार दादबानहट्टी. इरण्णा रवी नाईक, वय 22, मूळचा राहणार उळागड्डी खानापूर, सध्या राहणार दादबानहट्टी. संजय सुरेश गडदक्की, वय 22, राहणार दादबानहट्टी असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बडकुंद्री तालुका हुक्केरी येथील एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून 10 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्या जवळून 11,460 रुपये रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलंय. शनिवारी यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली. अज्जप्पा सिद्धप्पा भट्टेगौड, राहणार के यल्लापूर, रुद्राप्पा बसवाणी बोमण्णावर, राहणार हगेदाळ, सुरेश बसाप्पा मगेणावर, इसाक मक्तुबसाब नदाफ, परसप्पा सातप्पा मगेणावर, बाळाप्पा मर्याप्पा मगेणावर, बसाप्पा लक्ष्मण माळगी, अशोक गुरुवप्पा पुजेरी, परसाप्पा भीमाप्पा दासनट्टी, सर्व राहणार करगुप्पी, लक्ष्मण सत्याप्पा हंचिनमणी, राहणार करीकट्टी अशी त्यांची नावे आहेत. मालवाहतूक वाहनांमधून होणारी ओव्हरलोड वाहतूक अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे. अशातच रामघाट रोड परिसरातील रहिवासी भागातून ही वाहने भरधाव वेगात जात असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. परंतु तक्रार करून देखील कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. बेळगुंदी बेनकनहळ्ळी परिसरातून मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यामध्ये माती वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. मात्र ही वाहतूक करताना डंपरमधून क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जातोय. शिवाय नियमांचं उल्लंघन करून वाहतूक केली जाणारी माती, दगड बंदिस्त करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे.
गृह बांधणीतील नाविन्यपूर्ण साहित्य उपलब्ध असणारे तरुण भारत पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन आयोजित घरकुल प्रदर्शनाला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला। गृहनिर्माण क्षेत्रातील नवीन साहित्य व त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी स्टॉलवर झुंबड उडाली होती। यामुळे स्टॉल धारकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले। बेळगावच्या सिपेड मैदानावर घरकुल 2024 प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू असणार आहे। मॉड्युलर डोअर व वूड, सॅनिटरी फिटिंग, ऑटोमेशन, वॉटर प्युरिफायर, रिअल इस्टेट, फर्निचर, बिल्डिंग मटेरियल, प्लायवूड, हार्डवेअर, टाइल्स यासह इतर साहित्य प्रदर्शनामध्ये एकाच ठिकाणी पाहता येत आहे। तरुण भारत प्रेझेंट्स घरकुल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्झिबिशन 2024 द 11th edition organized by Rotary Club of Venugram Belgaum and Consulting Civil Engineers Association Belgaum with diamond sponsorship Priya Shakti Steels. Yes, it's a golden opportunity. Join this mega event and reach thousands of people in Belgaum and its surrounding areas for greater public relations, exposure and impact. At Sipeed Ground, Belgaum from 21st to 26th November 2024. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत। 25 नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज 20 डिसेंबर 2024 पर्यंत चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या कालावधीमध्ये 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिन निमित्त लोकसभा आणि राज्यसभेची बैठक होणार नाही। जवळपास 4 आठवड्यांच्या कामकाजात अधिकाधिक विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न राहतील। याच दरम्यान अदानी समूहावरील आरोपांसह अन्य मुद्द्यांवर आवाज उठवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जाऊ शकतो। संकेश्वर शहर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। आजपर्यंत झालेल्या घटनेचा सुगावा लागलेला नाही। वाढत्या चोरी प्रकरणी शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गत 3 ते 4 वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही बंद अवस्थेत आहेत। यामुळे चोरट्यांचं फावलंय। शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणासह प्रमुख मार्गावर नगर परिषदेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून राहतील हालचालींवर पोलीस यंत्रणेकडून नजर ठेवण्यात येत होती। पण गत 3 वर्षात कॅमेऱ्याच्या व्यवस्थापनेच्या अभावामुळे सर्वच कॅमेरे बंद अवस्थेत आहेत आणि यामुळे शहरातील सर्वच भागात लहान मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत। अलीकडच्या काळात नागरिकांची वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक केली जाते। डिजिटलायझेशनच्या काळात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याची प्रकरणं वाढली आहेत। नागरिकांना त्यांच्या मोबाईल नंबरवर वेगवेगळ्या लिंक किंवा ॲप डाउनलोड करण्याशी संबंधित लिंक पाठवून त्यांच्या फोनचा ताबा मिळवत फसवणूक केली जाते। पोलीस आणि सायबर पोलिसांकडून नागरिकांना सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचं आवाहन वेळोवेळी करण्यात येतं। याशिवाय सायबर गुन्हे रोखण्यासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून देखील मार्गदर्शन केलं जातं। नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोठ्या संख्येनं लग्नाच्या तिथी आहेत। या काळात देशभरात मोठ्या संख्येनं लग्न होणार असल्यानं सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन पद्धतीने लग्नपत्रिका पाठवून नागरिकांची फसवणूक होऊ शकते असा इशारा सायबर गुन्हे रोखण्यासाठी जागृती करणाऱ्या तज्ज्ञांनी दिलाय। सार्वजनिक शिक्षण खाते व क्रीडा विभागातर्फे बेंगळूर येथे 20 व 21 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या 14 व 17 वर्षांखालील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करत मराठा मंडळ खादरवाडी शाळेचे विद्यार्थी प्रताप शिवणगेकर याने 40 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक, मिझान सौदागर याने 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक, सेजल कांगले हिने 70 किलो वजनी गटात रौप्य पदक तसेच कैफ धामनेकर यांनी 38 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावीत घवघवीत यश संपादन केले। या सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे काल शनिवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होताच खादरवाडी ग्रामस्थ राकेश पाटील, रमेश माळवी,
मनोज पिंगट, राहुल शिवणगेकर यांच्या हस्ते पुष्पहार, भगवा फेटा घालून तसेच महिलांच्या तर्फे त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। या सर्व खेळाडूंना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू हलगेकर, क्रीडा प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पैलवान अतुल शिरोले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे। हिरेबागेवाडी पोलिसांनी सापळा रचत गांजा विक्री करणाऱ्या इसमाला अटक केली आहे। तसेच त्याच्याकडून 4 किलो 300 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। गांजासारख्या ड्रग्सच्या आहारी तरुण पिढी जात आहे, त्यामुळे त्यांचे प्रचंड शारीरिक आणि मानसिक नुकसान होत आहे। अंमली पदार्थांचे वाढते सेवन ही समाजातील मोठी समस्या आहे। या समस्येला नष्ट करण्यासाठी या अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करणं महत्त्वाचं आहे। या अनुषंगाने आज रविवारी बागेवाडी पोलिसांनी गांजा विक्रेत्यांवर अशीच कारवाई केली आहे। या कारवाईत 60,000 रुपये व जवळपास 4 किलो 300 ग्रॅम गांजा जप्त करत आरोपीस पोलिसांनी अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत। बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील परसनहट्टीच्या 28 वर्षीय लष्करी जवानाने रविवारी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली। नरेश यल्लप्पा अगसार असं या जवानाचं नाव असून 20 दिवसांपूर्वी तो रजेवर घरी आला होता। त्यानंतर तो परत कामावर जाण्यासाठी बाहेर पडला, मात्र परसनहट्टी तलावामध्ये उडी घेत आत्महत्या केल्याचं वृत्त समजत आहे। वैवाहिक आयुष्यातील तणावामुळे सदर जवानाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रवीण गंगोळ व प्रवीण कोटी आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला, मात्र अद्याप आत्महत्येचं मुख्य कारण समजू शकलं नाही। जम्मू काश्मीर सोबतच हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्येही बर्फवृष्टी सुरू झाली आहे। हिमाचलमधील कुल्लू जिल्ह्यातील रोहतांग पास आणि अटल बोगद्याजवळ रविवारी बर्फवृष्टी झाली। पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या 8 राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे। बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती गावातील लोकांना जिल्हा केंद्राला येण्यासाठी 150 ते 200 किलोमीटर दूरचा प्रवास करावा लागतो। पूर्वीपासूनच सीमा भाग म्हणून दुर्लक्षित असलेल्या जनतेला जिल्हा केंद्र हे भौतिक अंतराने इतकेच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही खूपच दूर झाला आहे। प्रशासन चालवणाऱ्यांसमोरही हा एक मोठा प्रश्न आहे। याला उपाय म्हणजे बेळगाव जिल्ह्याचं विभाजन करून छोटे व सुंदर जिल्हे निर्माण करण्याची जाणीव होऊन बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन करण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून समोर येत आहे। बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन करून चिक्कोडी व गोकाक अशा नव्या जिल्ह्यांची घोषणा व्हावी ही चिक्कोडी भागातील नागरिकांची अपेक्षा आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।